अर्थात आतापर्यंत विरोधातले टीका करत होते. पण आता माहिती पक्षातलेच नेते रामदास कदम यांनी टीका केलेली आहे. म्हणजे अगदी त्यांनी सुनील तटकरेंना लक्ष्य करत म्हटलेलं आहे की सुनील तटकरे विश्वासघाती आहेत किंवा जर 10 दिवस थांबले असते तर काही फरक पडला नसता का, किंवा अगदी शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीने या सर्व घडामोडी केल्या असं म्हणत त्यांनी थेट सुनील तटकरेंना लक्ष केलं. याचं उत्तर मी 2 दिवसापूर्वीच दिलेलं आहे की सुनेत्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या याचं 100% समाधान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि माननीय अजितदादांचा वारसा त्या पुढे घेऊन जातील याच्याबद्दल देखील आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण मी स्वतः अजितदादांबरोबर 20 वर्ष काम केले. त्याच्यामुळे राजकारणातला म्हणण्यापेक्षा समाजकारणातला सुनेत्रा वहिनींचा आवाका मला माहिती आहे. ते चांगल्या पद्धतीनं उपमुख्यमंत्रीपद चालवू शकतात आणि अजितदादांचा वारसा पुढे नेऊ शकतात. मी 2 दिवसापूर्वी पण हे सांगितलं होतं की जनतेच्या मनामध्ये काय, महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय, ती भूमिका मी स्पष्ट पद्धतीनं मांडली होती. कोणी काय भूमिका मांडली हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेक वर्तमानपत्रातनं हे अग्रलेख देखील आलेले होते की सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं ह्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं अशातला अजिबात भाग नाही. पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का, किंवा कोणी करून घेतंय का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत. तुम्ही जर सोशल मीडियावर गेला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघत असताना खाली येणाऱ्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका आहेत. त्याच्यावर बाकी कुणी काय म्हटलं याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचं मनापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे. कारण त्यांच्यासमोरच मी राजकीय मोठा झालो आणि अजितदादांचा वारसा त्या नक्की पुढे घेऊन जातील हा देखील विश्वास आहे. एकूणच शिवसेना म्हणजे शरद पवारांची बाजू घेताना दिसते. कारण प्रताप सरनाईकांनी देखील वक्तव्य केलं, रामदास भाईंनी देखील तसं वक्तव्य केलं. त्यामुळे कुठेतरी राजकीय घडामोडी पाहता बाजू नाही, इथं शरद पवार साहेबांची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्याएवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत. कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे. आज जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा ते पुढे चालवतील. पण इतक्या लवकर का झालं, आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागं कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार असं दिसते. कारण शरद पवारांसह 7 खासदार 2 एप्रिल रोजी निवृत्त होतात आणि आमदार बलाबलानुसार 3 जागा त्यांच्या कमी होतील आणि भाजपच्या जागा मात्र वाढताना दिसतील. नाही, ही प्रोसिजर आहे. ज्यांचे खासदार वाढलेले असतात, ज्यांचे सत्तेमध्ये आमदार असतात जास्त, त्यांचा राज्यसभेचा सदस्य होतो. आणि तुम्ही जर पूर्ण देशामध्ये बघितलं तर अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार हे अनेक पटीनं वाढलेलं असल्यामुळं नक्कीच हा फटका महाविकास आघाडीला म्हणजे एनडीए आघाडीला बसणार आहे. शरद पवारांनी पुन्हा टर्म संपत असेल पुन्हा निवडणूक किंवा राज्यसभेत जावं अशी इच्छा महाविकास आघाडीने व्यक्त केली पाहिजे. आम्ही त्यांना निवडून आणू. मतांचा कुठं आमच्याकडे याचं संजय राऊत म्हणाले त्यांना जोडी पसरावी लागणार नाही. एक पहिली गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांनी गेली 57-58 वर्ष या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे. आणि या महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार साहेबांशिवाय होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु त्यांनी राज्यसभेमध्ये यायचं न यायचं ह्याला सल्ला देणारे ज्यांनी सल्ला दिलाय ते तरी मोठे आहेत का, किंवा मी मोठा आहे का? त्याच्यामुळे हा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आपण किती मोठ्या लोकांना सल्ले देतो याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. पवारसाहेब सक्षम आहेत. पवारसाहेबांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. पंतप्रधान होता पवारसाहेब राहिलेले आहेत. अशा व्यक्तीला आपण काय करावं हे सांगणं एवढं तर मी नक्की, बाकी कोणी मोठं असू शकतं पण मी तर नक्की मोठा नाही. मुंबई महापालिकेचं भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातले वाद पुण्याच्या प्रवर्तक झाले पाहायला खूप अशा पद्धतीची टीका दोन्हीकडून झाली. काय सांगाल? दोन्हीही त्या पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काय वादविवाद असतील, जी काय भाषणं चाललेली आहेत, हे त्यांना वैयक्तिक आलेले अनुभव असू शकतात. पण रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेच्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. तर विट्स हॉटेल प्रकरणी संजय शिरसाटांच्या अडचणीत
वाढ होण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल करण्यात आला असून चौकशी विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात आलेली आहे. आता चौकशी विभागीय आयुक्तांकडे सोपवली काय किंवा अन्य कोणाकडे सोपवली काय, चौकशीतनं सगळं निष्पन्न होईल ना. चौकशीतनं निष्पन्न व्हायच्या अगोदर आपण स्टेटमेंट करणं हे योग्य नाही.